नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यासारखे क्वेश्चन आपल्याला नेहमी पेपरला पडत असतात. काय दिलाय क्वेश्चन बघा. 450 मुलांपैकी 1/5 मुले पास झालीत तर नापास झालेली मुले किती? आपल्याला नापास झालेली मुले काढायची आहेत. पण त्याच बरोबर पहिला आपल्याला काय करायचं आहे, 1/5 मुले पास झालीत. मग 1/5 मुले म्हणजे किती? तर ते आपल्याला शोधून काढायचं. म्हणजे आपल्याला पहिला काय करायचं आहे, पास मुले म्हणजे पास झालेली आपल्याला काय करायचे आहेत, मुले शोधायचे आहेत. कशी शोधायचे आहेत? टोटल मुलं किती आहेत आपल्याकडं? 450 गुणिले काय करणार, 1/5. 1/5 मुलं पास झालेत ना, त्यामुळे 1/5. आता ह्यांना आपण याला सिम्प्लिफाय करूयात. 5च्या पडत 45 आहेत का? आहेत. 5 9 45 आणि हा राहिलेला 0 म्हणजे किती आलं इथं? 90. 90 गुणिले 1 म्हणजेच काय? 90. म्हणजे पास मुलं किती आहेत आपल्याकडं? 90. पण आपल्याला विचारलंय काय त्यांनी क्वेश्चन मध्ये? नापास झालेली मुले काढायची आहेत. मग नापास झालेली मुले काढायसाठी आपल्याला काय करायचं आहे? नापास मुले म्हणूया. इथे काय करणार आपण? एकूण विद्यार्थी किती आहेत बघा आपल्याकडे टोटल? 450 आहेत. त्याच्यातून पास झालेली मुलं काय करणार? वजा करणार. मग एकूण विद्यार्थी 450 आणि पास झालेली मुले 90 यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळतं? 360. हे 360 कोणते विद्यार्थी असणार आहेत? नापास झालेली मुलांनी. आपला प्रश्न तोच होता. यामुळे आन्सर असलं काय? आपलं पर्याय क्रमांक काय असणार आहे? 3. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. याच पद्धतीनं या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका.